बस काम करायला आली आहे हा माझी. झाला. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर मागे आहे भरपूर काळोख, पण आत्ता वाजलेत सकाळचे 5:45. सो आता आम्ही चाललो आहे माझ्या बहिणीच्या प्री वेडिंगसाठी. तर कुठे चाललो आहे ते मी तुम्हाला ऑन द वे सांगतेच, पण तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा व्लॉग कंटिन्यू करा आणि माझ्यासोबत असेच जोडले जा. सो फायनली आता आम्ही निघालेलो आहोत. से हाय. हाय. तर आपण आता भेटूया डायरेक्ट लोकेशनला. मध्ये मध्ये पण दाखवेन मी व्हिडिओ, पण आता भेटूया. चला बाय. हॅलो गाईज, सो फायनली आम्ही लोकेशनला पोचलेलो आहेत आणि हे लोकेशन आहे सेट इन द सिटी, भिवंडी इथे आहे. सो आता आम्ही जस्ट इथे पोचलो आहेत. 8 वाजलेले आहेत. सो मी तुम्हाला दाखवेन पुढे कसं काय काय होतं ते. हा सेट खूपच मस्त आहे, तर दाखवते मी. तुम्ही मागे बघू शकताय माझ्या, खूप मस्त आहे आणि इथे भरपूर थंडी आहे. सो थोड्याच वेळात आमचे फोटोग्राफर्स येतील, मग आमचं माझ्या बहिणीचं प्री वेडिंग चालू आहे. पहिली पण एवढी बॅग जड आहे ना, आम्हाला पण घेते ना. बघा बॅग. चलो बॅग. वॉच कलेक्शन. आमची ब्राईड जी आहे ती रेडी होतीये आणि आमची सुलभा की हाय बोला. हाय. त्या जरा खूप घाईत आहेत. गाईज, हा सेट फारच कमाल आहे, पण इथली एक न आवडलेली गोष्ट म्हणजे कपल शिवाय इथे जे त्यांच्या सोबत येतात त्यांनी इथे फोटोशूट करायचं नाही. म्हणजे आपण साधा कॅमेरामध्ये सुद्धा आपल्या फोनच्या
इथे फोटो काढू शकत नाही असा यांचा रूल आहे, जो इकडे आम्हाला आवडलेला अजिबात नाही आहे. पण बाकी सेट फारच छान आहे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जर तुम्ही आम्हाला फोटोज इथे काढताना सापडलात तर तुम्हाला इथे 10,000 पर्यंत फाईन भरावा लागू शकतो. कारण त्यांचे प्रत्येक सेटवर जागोजागी CCTVs आहेत. त्याच्यामुळे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऍक्शन या चालत चालत गुड हां ओके वन मोर परत एकदा आणि स्पीड मध्ये नका एकदम कळली हिरोईन सहज व्हेरी गुड हां आपण बघितलं आणि आला यांचं लक्ष नाही हां ओके दादा इथे बघा इथे ठेवा आता घे गाईज तुम्ही इथे आमची हालत बघू शकताय की एकीकडे यांचं फोटोशूट चालू आहे आणि आम्हाला घाई लागली आहे की या लोकेशनवरचं त्यांचं फोटोशूट कधी होतं आहे आणि दुसऱ्या लोकेशनवर आम्ही कधी जातो आहे. कारण त्यांचे सगळे कॉस्ट्यूम जे आहेत ते आम्हालाच बघावे लागत होते. त्यामुळे तुम्ही आमची इथे हालत बघू शकताय. रेडी ओके बोल ऍक्शन निघाले एकदम मस्त आता तुम्ही मागे बघा की आता तुमचे जीजू जे आहेत ते घोड्यावर बसलेले आहेत. उदय दीदी तुला काय वाटतंय आज इकडे येऊन? परत कधी कोणासोबत फोटोशूटला येऊ नये, खास करून प्री वेडिंग शूट. कारण का मग आपल्याला नुसती कामं करायला लागतात. बुकिंग करा, अल्टर करा, इकडे धावा आणि ते मस्त बाहेर त्यांचं फोटोशूट चालू आहे आणि आम्ही इकडे अटायरसाठी धावतोय. आमच्या काकींचं पण. काकी तुम्हाला काय वाटतंय? काकी दिसतंय तुम्हाला अवतारावर नक्की काकींना? हा. आणि जे सुंदर सुंदर मेकअप आहेत ते आमच्या सुलभा काकी करतात. सो कोणाला करायचं असेल तर तुम्ही सुलभा काकींशी कॉन्टॅक्ट करू शकता. नक्की कमी रेटमध्ये. हा ते मेन आहे. तुम्हाला डिस्काउंट, स्पेशल डिस्काउंट 47. झाला बॅकअप. ए तुम्हाला काय वाटतंय आजचा दिवस कसा आहे? अय अय काही नाही, खूप छान वाटतंय प्री वेडिंग शूट. आणि इथे आम्हाला बोर होतंय आणि तुम्हाला काय वाटतंय? मजा वाटतेय का? मजा वाटते. हा आमचं प्री वेडिंग आहे. त्यानंतर पोस्ट वेडिंग पण करणार आहोत आम्ही. आम्हाला अजिबात बोलवू नका तेव्हा. जयपूर पॅलेस मध्ये करणार. ओके ओके. जयपूरला मग तेव्हा तुम्ही आम्हाला नाही, आम्हाला नका बोलवू.
हॅलो गाईज, सो फायनली आता 8 वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट शूट डन झालं आहे. तर तुम्हाला मी दाखवते की इथे किती पसारा आहे. सो आता आणखीन एक आउटफिटवर आमचं बाकी शूट होणं. सो त्याच्यानंतर आम्ही आता घरी निघणार आहोत. काय वाटतंय आपलं फायनल शूट होतं डन? कसा होता दिवस? हो, हे आपलंच आहे. हे जे आपल्याला माहित नव्हतं हे आपलं आहे. दीदी तुझं कसं म्हणणं आहे? तुझं काय म्हणणं आहे? फर्स्ट क्लास. काय फर्स्ट क्लास? तुझा चेहरा सांगतोय तो. शुभांगी, ओय शुभांगी, तुला कसं वाटतंय? मला बघून समजत असेल मला कसं वाटतंय. सो असं तू परत फोटोशूटला येणार का? अजिबात येणार नाही कोणाच्याही प्री वेडिंगला. त्यांचं सोडून आपल्याला धावपळ आपल्याला हे करावं लागतं. पसारा सगळा घेऊन आलोय आणि हा आता सगळा घेऊन जायचा आहे. सो ही जबाबदारी पण माझ्याकडे. कोणाला हवेत का? आमच्या जिजूंचे कलेक्शन आहेत. ओके देन आता ह्यांचं झालं शूट की आता आपण निघायचंय ना. बोल लवकर की आता ओके डन शुभांगी. चलो बाय देन. बाय. जिजू तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. खूप दमलोय. हा ते दिसते तुमचा चेहरा. 5:30 वाजता निघालेलो आणि आता वाजले 9:15. आणि अजून आम्ही तिथेच आहोत. हा हे मेन. पोहोचायला घरी आपल्याला 2 तास जाईल. ट्रॅफिक नाही लागली तर. नाही लागले पाहिजे. बाकी आता घरी जाऊन जाऊ. हा आता निघालेलो होतो आम्ही. बाय करू दे. बाय. एवढे बॅग आहेत अजून कमी. चला हे असं करायला लागतं बहिणीसोबत प्री वेडिंगला आलं तर. बाय बाय. सो फायनली आमचं शूट डन झालेलं आहे. सो इकडे बघू शकता तुम्ही आमचा लास्ट लुक होता हा. आमचे जिजू तिकडे जरा बोलतायत फोटोग्राफरशी आणि आता आम्ही इथे रेडी पोझिशनमध्ये बसलोय की ते कधी येत आहेत आणि आम्ही कधी घरी निघतोय. कारण आता भरपूर लेट झालंय. 9 वाजलेत आणि उद्या आम्हाला ऑफिसला जायचंय. तर तुम्ही बघू शकता. हा थंडी पण आहे. काय बोलत होतीस तू? शुभांगीची ऍक्टिंग. बाय बोला दीदी. बाय बाय. बाय. आता घरी पोहोचल्यावर परत एक व्हिडिओ भेटेल तुम्हाला. हा शेअर करा, लाईक करा. बोला बोला काकी. काय 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 बोला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला मी जेव्हा पण कधी असं कुठे बाहेर गेली तर व्लॉग नवीन टाकला तर तुम्हाला लगेच कळेल. खूप छान मेकअप करतात. हा काकींचं झालंय प्रमोशन. मी केलंय ऑलरेडी. हा तर ह्या आमच्या सुलभा काकी. सो असाच आम्ही आता व्लॉग एंड करतोय. तर असंच आता नेक्स्ट हळदीच्या दिवशी सुरुवात. सो बाय बाय. बाय.